10 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप स्पष्ट होईल असं शरद पवारांनी सांगितलं। महाविकास आघाडी एकत्रच निवडणुका लढवणार असल्याचं पवारांनी नमूद केलंय। तर कुणी किती जागा लढवाव्यात याबाबत एकवाक्यता असणं गरजेचं आहे असंही शरद पवार म्हणाले। पक्षाची नीती व्यवस्था आहे आणि जागांचं वाटप ही प्रक्रिया ते संभवत आहे। जर ते वाटप या संबंधीचा निर्णय झाला तर तो पक्ष तिचं कोण उमेदवार द्यायचा आहे याचा विचार करेल आणि आमची अपेक्षा असते की 10 दिवसात हे सगळं संपवून प्रत्यक्ष लोकांच्या जाणं आणि लोकांना आपली भूमिका सांगणं हे आमचे सगळे सहकारी सुरू करतील। आता जागांचा चर्चा सुरू झालेली आहे आणि जवळपास येत्या 9-10 दिवसामध्ये हा सगळा जागा वाटपाचा निर्णय आम्ही घेऊ। मेरिटच्या आधारावरच जवळपास निर्णय आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे 288 जागेपैकी कोणाला जास्त कोणाला कमी याच्यापेक्षा या सरकारला महाराष्ट्रातून सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा मूळ उद्देश आहे आणि त्याच्यामुळे जागा कोणाला कमी मिळतात जास्त मिळतात हा भाग नाही। मेरिटच्या आधारावर जवळपास आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आम्ही प्रायोगिक तत्वावर सुरुवात केलेली आहे। शरद पवार म्हणाले की येत्या 10 दिवसात महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय होईल। बरोबर आहे, सातत्यानं दररोज बैठका चालू आहे। एक विषय क्लिअर होत चाललेले आणि पवारसाहेब बोलले ते योग्य, लवकरात लवकर महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल।